मी धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप एकीकडे अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने दमानिया करतात। चढ्या दराने कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असल्याचंही दमानिया यांनी आरोपात म्हटलंय। ते टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। नॅनो युरिया मूळ किंमत 92 रुपये, खरेदी किंमत आहे 220 रुपये। घोटाळ्याची रक्कमही तितकीच मोठी आहे। नॅनो डीएपी मूळ किंमत 269 रुपये, खरेदी किंमत 590 रुपये। मूळ किंमत 2450 रुपये। बॅटरी स्प्रेयर खरेदी किंमत 3425 रुपये। मेटालिहाइड मूळ किंमत 817 रुपये, खरेदी किंमत 1275 रुपये। घोटाळ्याची रक्कम 13 कोटी। कापूस ठेवण्याच्या बॅग्स बघा, मूळ किंमत 577 रुपये असताना खरेदी केली आहे 1250 रुपयांना। एकूण घोटाळा केलाय 161 कोटी 68 लाख रुपयांचा, असा आरोप दमानिया यांनी मुंडेंवर केलाय। दरम्यान अंजली दमानियांचे आरोप हे धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय आणि यावेळी मुंडेंनी दमानियांचा उल्लेख बदनामिया असाही केलाय। बदनामियांना आरोप करण्यासाठी कोणी काम दिलंय का असा सवाल मुंडेंनी विचारलाय। तसंच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीनेच धोरण बदलल्याचा दावा मुंडेंनी केला होता। मुंडेंनी बदनामिया ऐवजी पुराविया असं म्हणायला हवं होतं, असा पलटवारही दमानियांनी केलाय। तसंच मुंडेंवरील या आरोपांची एसआयटी चौकशी करा असं आव्हान दमानियांनी सरकारला दिलंय। अंजलीताई बदनामियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, त्यांना व अंजलीताई दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। साप 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 म्हणून भोई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं एवढं सोपं नसतं। दमानिया नाही तर काय म्हणाले ते बदनामिया। तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल। सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे। यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते, याच्यावर एसआयटी बसवावी। मी येईन आणि एसआयटी पुढे डिपोज करेन। चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही। मंत्री धनंजय मुंडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांवर अब्रुनुकसानीचा दावा देखील आता ठोकणार आहेत। कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानियांनी मोघम आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केलाय। कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमावलीत तरतुदीनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर झाल्याचं मुंडेंनी म्हटलंय। त्यामुळे दमानियांवर लवकरच फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं मुंडेंनी सांगितलं। तर दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा, मुंडेंच हत्या प्रकरणात करता करवितायत असा गंभीर आरोप जरांगेही करतायत। धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजित पवार आणि फडणवीस जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिलाय। सगळा करता करविता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती एसआयटी, सीआयडी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण सीडीआर दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं। काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गडांचा संघर्ष आता सुरू झालाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। होय, 2 गडांमध्ये संघर्ष सुरू झालाय। मस्साजोगच्या संघर्षात
भगवानगडानंतर आता नारायणगडाची एंट्री देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। आता यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलंय। नारायणगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही महंत शिवाजी महाराजांनी दिली आहे। भेट घेतली, या देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांच्या दुःखामध्ये डोंगरासारखं दुःख आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। हीच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं। आता तुम्ही डोंगरासारख्या दुःखाला तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो। आणि मला खरंच सूरज तुझ्या सर्व कुटुंबाचा अभिमान आहे सर। या संजय राऊत यांनी आता जास्त प्रेस कॉन्फरन्स करण्याची आवश्यकता नाही। आज खूप आनंदाचा एक क्षण आहे। बाकी मी काय विषयात आता बोलणार नाही, पण खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे। आणि सगळेच लोक काही विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही हे एका कडवट कट्टर सच्च्या शिवसैनिकाने दाखवून घेतलेलं आहे। जेलमधून सूरज चव्हाण मातोश्रीवर दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। खिचडी घोटाळ्यात वर्षभरानंतर सूरज चव्हाणला जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी थेट मातोश्री गाठल्याचं पाहायला मिळतं। उद्धव ठाकरेंकडून सूरजचं स्वागत करण्यात आलं। हा आनंदाचा क्षण असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। वकील मंडळी आहेत, शिवसैनिक आहेत, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। सूरज चव्हाण मातोश्रीवर दाखल झाला आणि उद्धव ठाकरेंकडून सूरज चव्हाणचं स्वागत करण्यात आलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला। कामाख्या देवीला रेडे कापले, त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा राऊतांनी केलाय। नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा राऊतांनी केलाय। राऊतांच्या आरोपांना शिंदेंनीही उत्तर दिलंय। त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। आणि आता एका वेगळ्याच वादाची सुरुवात पाहायला मिळते। छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरनं एकीकडे खरं तर आधीच वाद उफाळलाय, त्यात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय। महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकरांनी केलंय। अभिनेते किरण मानेंनी राहुल सोलापूरकरांचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे। सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही।
पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता. आणि आता यावरूनच वाद उफाळलाय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात संतापाची भावना व्यक्त होतीये. मुख्यमंत्री फडणवीसांनीच आता राहुल सोलापूरकरांवर कारवाई करावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणी शाहू महाराज होत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. तसं असतं तर शिवाजी महाराजांच्या एका महान पराक्रमी गोष्टीबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा पद्धतीचं गमतीत विधान त्यांनी केलं नसतं. बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी चारचाकी आहे का? जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागेल, कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभ्या राहतील. चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलंच तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाईल. चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. ची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की चारचाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. 6 फेब्रुवारीला मंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धसांनी दिली आहे. मुंडेंच्या विरोधात पुरावे दाखवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस कोणता गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागलंय. अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केलाय. वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्याचं मुंडेंनी अनेक वेळा स्पष्ट केलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी क्षीरसागर करतायत. सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते तरी देखील पोलिसांनी तपास केला नाही. पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले असा सवाल देशमुखांनी उपस्थित केलाय. धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ही मागणी केली आहे. नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांनी मस्साजोगचे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी महंत शिवाजी महाराज यांनी धनंजय देशमुखांसह देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. नारायणगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं शिवाजी महाराज यांनी म्हटलंय. महंत नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन अखेर रद्द करण्यात आलं. धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं आक्रमक झालेल्या मराठा समाजानं कीर्तन रद्द करा नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल असा इशाराच दिला होता. पुण्यातील देहू इथल्या भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार होतं. राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरी तसंच जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतलाय. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. तर राहुल यानं आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केल्याचं अमोल मिटकर यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्यावर छगन भुजबळांनी संताप व्यक्त केलाय. शिवरायांबद्दल वेडवाकडं बडळणाऱ्यांना वेड लागलाय अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला.
राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा भरत गोगावलेंनीही निषेध केलाय। राहुल सोलापूरकरांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, तसंच प्रसिद्धीसाठी काय पण बोलावं हे योग्य नसल्याचा शेरा गोगावले यांनी मारलाय। सोलापूरकर अभिनेता नसून मूर्खाची पिल्लावळ अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला। ही पिल्लावळ जाणून बुजून थोर नेत्यांबद्दल बोलतात, यापुढे वक्तव्य करणाऱ्यांचे थोबाड फोडून त्यांचे कपडे काढून ठोकलं पाहिजे असं जरांगे म्हणाले। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीनं नोटीस पाठवली आहे। स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू आहे। आवश्यक कागदपत्रांसह 11 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आले। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय। खिचडी घोटाळ्यात ईडीनं त्यांना अटक केली होती। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। पुण्यात ठाकरे सेनेतील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वतः मैदानात उतरलेत। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ठाकरे गटात दौरा करण्यात असल्याची माहिती आहे। पुण्यात शिवसेनेच्या 21 शाखा असून यातील काही निवडक शाखांना ठाकरे भेट देणार आहेत। सैफवरील हल्ला हा स्टंट होता असं मी म्हणालो नसून सैफ एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेचच बरा कसा झाला असा माझा सवाल होता असं संजय निरुपम आता म्हणतात। सैफची एक सिरीज येत असून त्यासाठी जरा हा स्टंट असेल तर हे खूप मोठं पाप असल्याचं निरुपम म्हणाले। शिवाय हा स्टंट असल्यास कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे। संपूर्ण देशभरात समान टोल आकारला जाणार असल्याचं, त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल। रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करतेय। येत्या काळात देशभरात समान टोल आकारला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे। मैं तो अभी ये कह रहा हूँ कि ये रोड कॉन्ट्रैक्टर और इंजीनियर पर एफआईआर डाल ताकि ये नॉन अवेलेबल ऑफिस लगे। राज्यात आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे, तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिलेत। कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देशही अजित पवारांनी दिलेत। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे। पुढच्या 100 दिवसात ही सर्व पदं भरली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच तसे आदेश दिलेत। त्यानुसार महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय। बुलढाण्यातील नवजात बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। बाळाच्या पोटात 1 नाही तर 2 मृत अर्भक निघाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही अर्भकांचे 3 इंचाचं शरीर तयार झालं होतं। शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती आता ठणठणीत आहे। पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलंय। एका दुचाकीवाल्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली। यात युवकाला जबर मार बसलाय। त्याच्या मेंदूमध्ये इजा झाली असून डोक्याला 10 टाकेही पडले। ठाण्यात क्रिकेटच्या 2 संघात तुफान हाणामारी झाली। कोपरीतील तुकाराम मैदानात स्पर्धेदरम्यान ही घटना घडली आहे। 2 संघातील हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। दरम्यान दोन्ही संघाविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।